कोणताही डाटा नसताना, कोणताही माहिती जवळ नसताना जी मांडण्यात आलेली आहे, त्यांना हे कळालं पाहिजे होतं की जे ओपनचं रिझर्वेशन आहे 50%, त्यातील कोणत्या वर्गाने सर्वात जास्त रिझर्वेशन आज आतापर्यंत घेतलेलं आहे, तो जर डाटा समोर आला असता आणि त्या ओपनमध्ये जर केंद्रीकरण झालं असतं, सब क्लासिफिकेशन झालं असतं, तर आम्ही समजू शकलो असतो. जर असं झालं असतं तर एका वर्गाला येणाऱ्या 100 वर्ष कोणत्याही नोकरीत, कोणत्याही याच्यात आरक्षण राहिलेलं नसतं. परंतु या 50%ला बाजूला सारून फक्त 15%, 13% याच्यावर डोळा ठेवून याचं कसं विभाजन होईल, हे लोक कसे विभाजित होतील, याचंच हे षडयंत्र आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे. हा पुढाकार महाराष्ट्राने घेतलेला हा आणून पाळण्यासाठी अमरावतीच पुढाकार घेईल, अमरावतीच पुढे येईल आणि शासनाचा हा जो षडयंत्र आहे हे हाणून नक्की आपण पाडू. जय भीम.